नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने खत वाटपाबाबत एक नवं आणि मोठं धोरण आणलंय आणि या धोरणामुळे संपूर्ण राज्यभरातल्या खत विक्री करणाऱ्या दुकानांवर सध्या जोरदार कारवाई सुरू आहे. तर हे धोरण नेमकं काय आहे, यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याचा कृषी क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे आज समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता ह्या नव्या धोरणाचा अगदी गाभा काय आहे ते पाहूया. याचं मुख्य सूत्र अगदी साधं आणि सरळ आहे. तुमची जेवढी जमीन तेवढंच तुम्हाला खत मिळणार. ऐकायला हे खूपच साधं वाटतं, बरोबर? पण कृषी क्षेत्रासाठी हा एक प्रचंड मोठा आणि पारदर्शक बदल आहे. कारण आता खताचं वाटप हे थेट तुमच्या शेतजमिनीचा आकारमानाशी जोडलं गेलंय. म्हणजेच तुमच्या पिकांना खताची जितकी नेमकी आवश्यकता आहे, अगदी त्याच प्रमाणात तुम्हाला खत मिळण्यासाठी हे एक ठोस सूत्र तयार करण्यात आलंय. तर या नव्या धोरणाचं पहिलं प्रमुख उद्दिष्ट आहे खतांचा काळाबाजार रोखणं आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक एवढ्या कडक नियमांची गरज का पडली? तर कृषी विभाग सध्या खत विक्रीतल्या काही चुकीच्या प्रवृत्तींना थेट लक्ष करत आहे. यात प्रामुख्याने 3 बेकायदेशीर प्रकार येतात: साठेबाजी, काळा बाजार आणि यातला सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे लिंकिंग. आता हे लिंकिंग म्हणजे नेमकं काय? तर खत घेताना अनेकदा शेतकऱ्यांना त्यासोबत इतर नको असलेली उत्पादने किंवा औषधं घेण्याची सक्ती केली जाते आणि या लिंकिंगच्या नावाखाली खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू होती. हीच लूट कायमची थांबवण्यासाठी आणि काळा बाजार मोडून काढण्यासाठी सरकारने आता ही अत्यंत कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यामुळेच आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय, तो म्हणजे दुकानांची सुरू झालेली धडक तपासणी आणि कडक कारवाई. सरकारने फक्त नियम बनवून कागदावर ठेवले नाहीत. ह्या मोहिमेची व्याप्ती समजून घ्यायची असेल तर हा आकडा पहा: 6,000. होय, संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी अतिशय वेगवान मोहीम राबवून आत्तापर्यंत तब्बल 6,000 खत विक्री करणाऱ्या दुकानांची कसून तपासणी करण्यात आली आहे. हा आकडाच सांगतो की कृषी विभाग या मोहिमेबद्दल किती गंभीर आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केवढ्या मोठ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आणि या मोहिमेचे परिणामही तितकेच लक्षवेधी आहेत. ज्या 6,000 दुकानांची तपासणी झाली ना, त्यातील जिथे प्रत्यक्ष कामकाज योग्य दिसलं नाही किंवा जिथे गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आले, अशा तब्बल 400 दुकानांचे परवाने म्हणजेच लायसन्स तातडीने निलंबित किंवा रद्द करण्यात आले आहेत. यातून एक अतिशय स्पष्ट संदेश दिला गेलाय की चुकीच्या पद्धती आता अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. बरं, कारवाई फक्त परवाने रद्द करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिथे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि काळाबाजार आढळून आला, तिथे आणखी कडक कायदेशीर पावलं उचलली गेली आहेत. अशा 5 ठिकाणी थेट प्रथम माहिती अहवाल म्हणजेच FIR दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातोय. आता या सगळ्या घडामोडी सुरू असताना कृषी विभागाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बाब ही स्पष्ट केली आहे. खतांच्या वितरणाबाबत ही कठोर कारवाई सुरू असली तरी संपूर्ण राज्यात बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खतांच्या वाटपातील हे शुद्धीकरण आणि बियाणांची उपलब्धता या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पेरणीच्या काळात बियाणांची कोणतीही कमतरता भासणार नाही याची खात्री प्रशासनाकडून दिली गेली आहे. या कारवाईचे पडसाद साहजिकच उमटणार होते. म्हणूनच आपला पुढचा मुद्दा आहे कृषी दुकानदारांचा संप आणि प्रशासनाची त्याला मिळालेली प्रतिक्रिया. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई होते तेव्हा साहजिकच तीव्र प्रतिक्रिया येतात. या कारवाईच्या विरोधात राज्यातील कृषी दुकानदार संपावर गेले. मात्र हा वाद वेळीच सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्यात आली. राज्याच्या संबंधित मंत्र्यांसोबत एक सविस्तर बैठक पार पडली, जिथे दुकानदारांच्या वतीने तब्बल 14 विशिष्ट मागण्यांचं निवेदन सरकारला सादर करण्यात आलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीतून एक अतिशय विधायक मार्ग निघताना दिसतोय. दुकानदारांनी केलेल्या त्या 14 मागण्यांपैकी ज्या मागण्या रास्त होत्या आणि मान्य करण्यासारख्या होत्या, त्यावर सरकारने अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की प्रशासनाचा हेतू केवळ कारवाईचा बळगा उगारणे हा नसून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे आणि खत वाटपाची यंत्रणा जास्तीत जास्त सुरळीत करणे हा आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येतोय, तो म्हणजे रेशनिंग आणि रॅशनलायझेशन यांच्यातला फरक समजून घेणं. सध्या काही ठिकाणी या नवीन धोरणाला
खत रेशनिंग असं म्हटलं जातंय, ज्यामुळे लोकांमध्ये थोडा गैरसमज निर्माण झालाय. पण इथे आपण एक कळीचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. रेशनिंग आणि रॅशनलायझेशन या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. रेशनिंग म्हणजे काय, तर वाटप केवळ सामानाच्या उपलब्धतेवर अवलंबून असणं. पण कृषी आयुक्तांनी स्पष्ट केल्यानुसार सरकारचं हे नवीन धोरण रॅशनलायझेशन आहे. म्हणजेच खताचं वितरण हे पूर्णपणे शेतीची प्रत्यक्ष गरज आणि तुमच्या जमिनीच्या आकारमानावर आधारित असेल, तुटवड्यावर नाही. हीच संकल्पना आणखी सोप्या भाषेत सांगायची तर आपण कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेलं हे थेट उदाहरण पाहू शकतो. ते म्हणतात, जर एखादा शेतकऱ्याला 5 गोण्यांची गरज असेल तर त्याला नेमक्या 5च गोण्या मिळतील. अगदी सोपं आहे. याचाच अर्थ खताचा पुरवठा हा आता शेतीच्या थेट गरजेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार केला जाईल. यालाच शेतीच्या प्रत्यक्ष गरजेप्रमाणे पुरवठा करणारी एक रॅशनलाइज्ड व्यवस्था म्हटलं गेलंय. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपल्यासमोर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जमिनीच्या आकारमानानुसार आणि प्रत्यक्ष गरजेवर आधारित असलेल्या या नव्या धोरणामुळे खऱ्या अर्थाने खतांचा काळा बाजार आणि शेतकऱ्यांची होणारी लूट कायमची संपुष्टात येईल का? या डेटावर आधारित नव्या पारदर्शक व्यवस्थेमुळे कृषी क्षेत्राचं आणि शेतकऱ्यांचं दीर्घकालीन संरक्षण होईल का, हे येणारा काळच ठरवेल. पण या विश्लेषणातून या नव्या धोरणाचे सगळे पैलू तुम्हाला नक्कीच स्पष्ट झाले असतील अशी मला आशा आहे. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.